चुलवड गावातील महिलांची पाण्यासाठी वणवण भटकंती, ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष, पाण्याची सोय करण्याची बिरसा फायटरची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी। धडगाव तालुक्यातील चुलवड येथील ग्रामस्थ पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत। ग्रामस्थांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करावी अशी मागणी बिरसा फायटर नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली। यावेळी बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पवार, राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, शहादा तालुका बिरसा फायटर्स दिलीप मुसळदे, जगदीश दुडवे, मगन तडवी, वन्या तडवी, बोंडा पटले, बावाजा तडवी, सायलीबाई तडवी, रेवलेबाई तडवी, बिजरा तडवी, कल्पना तडवी, सुशीलाबाई तडवी, जोबी तडवी, कुंदा तडवी, जोबीबाई तडवी चुलवड गावातील 15 कार्यकर्ते उपस्थित होते। स्वातंत्र्याची 78 वर्षे पूर्ण झाली तरी चुलवड गावात अजूनही अनेक कुटुंबांना पिण्याच्या पाण्यासाठी नदीच्या कुवाचा वापर करावा लागत आहे। महिलांना वणवण भटकावे लागत आहे। पाण्याची सोयीसाठी ग्रामस्थांनी सरपंच व ग्रामसेवक यांना प्रत्येक ग्रामसभेत विषय घेऊन ह्या कुटुंबांना पाण्याची व्यवस्था करून देत नाही। गेल्या 13 फेब्रुवारी 2026 पासून गावात 20 पेक्षा अधिक बोरवेल खोदले आहेत, परंतु ते फक्त सरपंचाचे कार्यकर्ते व काही निवडक व अनावश्यक ठिकाणी काढून दिले आहेत। काही ठिकाणी पाण्याची व्यवस्था असूनही 10 ते 20 मीटर अंतरावर बोरवेल खोदले आहे, पण ते लोक नदी कुव्यावर पाण्यासाठी तडमड करत आहे, त्यांना मात्र दुर्लक्षित केले आहे। उपसरपंचांच्या म्हणजेच राजेंद्र फोपरे पावरा यांच्या घराच्या 4ही कोपऱ्याला बोरवेल खोदले आहेत, परंतु गरजू लोकांना दुर्लक्षित करून संपूर्ण गावाचा पैसा त्यांच्या कार्यकर्त्यांच्या घराजवळच शौचालय, पाण्याची टाकी, बोरवेल इत्यादी कामे सर्व मनमानी कारभाराने करत आहेत। तरी जिथे पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करत आहेत अशा चुलवड या गावातील लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तात्काळ करून द्यावी अशी मागणी बिरसा फायटर संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे करण्यात आले आहे। सातपुडा न्यूज वाहिनी नंदुरबार। पंचायती मीटिंग पाणी सोय निम्दे करून कोई आता ते आमू पाणी सोय नहीं करी ना टिंगा टिंगी जगह लिए ठिकाणे पाणी काट देनी है तिना कोता मी आगे आवला अमृतोरा से पाणी। सुशील दादा, आपण आज नंदुरबार जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेले, काय नेमके आपले मागणी आहे? भारत देशाला स्वातंत्र्य होऊन 78 वर्ष झाले तरी सुद्धा चुलवड गावातील ग्रामस्थांना, आमच्या आदिवासी महिला भगिनींना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावं लागत आहे। अक्षरशः त्यांना नदीतल्या कुव्यातलं पाणी आणून त्यांना प्यावं लागत आहे। शासनाकडून जल जीवन मिशन सारखी मोठी योजना देशभर राबवली जात आहे। प्रत्येक ग्रामपंचायतला अनेक शासनाकडून पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी योजना दिल्या जात आहेत, परंतु प्रत्यक्षात या खेडेपाड्यातील या आदिवासी बांधवांपर्यंत अद्यापपर्यंत ही शासनाची योजना पोहोचलेली नाही आहे। ग्रामपंचायतीतील सरपंच, ग्रामसेवक जी काही सिस्टीम मधली लोक आहेत ते आमच्या या आदिवासी खेडेपाड्यातील लोकांसोबत भेदभाव करत आहेत। ह्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचू देत नाही आहेत, म्हणून आजही आमच्या या आदिवासी महिला भगिनींना पाण्यासाठी दर भटकावं लागत आहे। म्हणून शासनाने त्वरित या चुलवड ग्रामपंचायतीतील या महिला भगिनींसाठी, ग्रामस्थांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करावी अशी आम्ही आमच्या बिरसा फायटर नंदुरबार संघटनेतर्फे माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे। जय बिरसा, जय आदिवासी।